शेतकरी कामगार पक्ष के महासचिव विधायक जयंत पाटिल का जन्मदिन मंगलवार को उत्साह के साथ मनाया गया। जन्मदिन के उपलक्ष्य में अभिष्ट चिंतन कार्यक्रम का आयोजन किया गया था। इस अवसर पर विधान परिषद सभापति रामराजे निंबाळकर, रेल मंत्री सुरेश प्रभु, पूर्व विधायक मीनाक्षी पाटिल, माननीय विवेक पाटिल, विधायक धैर्यशील पाटिल, विधायक पंडित पाटिल, जिला परिषद अध्यक्ष सुरेश टोकरे, स्वास्थ्य सभापति भाई पानशिलकर, वित्त एवं निर्माण सभापति चित्रा पाटिल, अलीबाग अर्बन बैंक के अध्यक्ष सुप्रिया पाटिल, आरडीसी बैंक के वाइस चेयरमैन सुरेश खैरे, कार्यालयीन सचिव अनंतराव देशमुख, पनवेल विधानसभा निर्वाचन क्षेत्र के अध्यक्ष काशीनाथ पाटिल आदि गणमान्यों सहित शेकापक्ष के पदाधिकारी एवं कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। अभिष्ट चिंतन के पहले गणमान्यों की उपस्थिति में मैपल आईवी होटल का उद्घाटन किया गया। साथ ही सिमरन मोटर्स तथा देशमेश होंडा शोरूम का उद्घाटन गणमान्यों की उपस्थिति में किया गया। अभिष्ट चिंतन कार्यक्रम में अपनी भावनाएं जाहिर करते हुए रामराजे निंबाळकर ने विधायक जयंत पाटिल को जन्मदिन की बधाइयां देते हुए उनके कार्य की प्रशंसा की। घटनेने घातलेली ही चौकट, या चौकटीत झालेली ही व्यवस्था, ही जी व्यवस्था झालेली आहे ही या सर्वसामान्य पिढीला ही स्वप्न पूर्तता करण्यासाठी ताकद आणि संधी देऊ शकते का, हा विषय माझ्या मनात गेल्या 20-25 वर्षात राज्य पातळीवर काम करत असताना हा निश्चितपणे येऊन गेलेला। त्यामुळे जयंतराव पक्षाला आता काही फारसा अर्थ राहिला असं मला काही वाटत नाही। डावा असेल, उजवा असेल, कोण काय असेल, कुठल्या विचारसरणीचा असेल, कोणाचं काय म्हणणं असेल, प्रभू साहेबांनी जी मतं मांडली त्याशी दादा आणि मी रघुनाथ दादा मला सहमत व्हायलाच पाहिजे। आणि शेवटी आम्ही पश्चिम महाराष्ट्रातले लोक आहोत, तुम्हाला कोकणातल्या लोकांना वाटतं की ऊस लागला की सगळं होतं। जयंतरावांना अनुभव आलाय की पुढे आता काय होतं। म्हणण्याचं माझं एकच म्हणणं आहे की जयंतराव आपल्याला हे करायला लागणार आहे। लोकांनी आपल्यावर अपरंपरा प्रेम दिलेलं आहे, श्रद्धा ठेवलेली आहे आणि विचारसरणीचा विचार सोडून जे काही समाजाला आवश्यक आहे, विशेष करून तरुण पिढीला जे आवश्यक आहे हे करण्यासाठी आपल्याला कुठेतरी एक प्लॅटफॉर्मच बांधायला लागणार आहे। आणि या प्लॅटफॉर्मवर दादा सगळ्या विचारसरणीची लोक, प्रभू साहेबांनी जे विचार मांडले हे पवारसाहेब गेले 25 वर्ष माझ्यासारखा माणूस पवारसाहेबांच्या सारखी गेला की जो शिक्षक होता। माझी ओळख करून त्यानं मला सांगितलं की रामराजे शिक्षक होते। खरं सांगायचं तर मला रामराजे म्हणून देण्यापेक्षा प्राचार्य रामराजे म्हणण्यात फार आनंद असतो। मला जर या लाल दिव्यात फिरण्यापेक्षा जर खरा आनंद काय असेल तर शिकवण्याचा आनंद आहे। जयंतराव हे कसं करायचं ते तुम्हीच करू शकता। पण तुम्ही सर्कस जमवण्यात आणि रिंग मास्टर म्हणून काम करण्यात। इस दौरान सुरेश प्रभु ने भी अपनी भावनाएं जाहिर करते हुए जयंत पाटिल को जन्मदिन की बधाइयां दी। जयंतराव लौकिक अर्थाने जरी 60 वर्षाचे असतील ते मला वाटतं 25-30च्या तरुणासारखा उत्साह अजूनही त्यांच्या मनामध्ये आणि त्यांच्या वागण्यामध्ये जाणवतो। परंतु एक गोष्ट मात्र नक्की की जयंतराव सारख्या व्यक्तीचा कर्तव्य कर्तृत्व त्यांनी आतापर्यंत केलेल्या सर्व अनेक गोष्टी, अनेक ठिकठिकाणी केलेलं काम हे पाहिल्यानंतर मात्र त्यांचं आणखीही जास्त असेल असं वाटतं। कारण एवढ्या कमी वयात एवढं काम करणं, शेका पक्षासारख्या एका लढाऊ पक्षाचं नेतृत्व करणं, विधान परिषदेमध्ये असो, राज्यामध्ये अनेक कोणाचे प्रश्न असो त्यासाठी संघर्ष करणं, आपल्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातल्या इतर ठिकाणी जिथे जिथे कष्टकरी कर्मचारी काम वर्ग आहे त्यांचे प्रश्न सोडवणं, खास करून आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये विकासाची अनेक कामं घडवणं, ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर
खरोखरच वाटत नाही की एवढ्या कमी वयात एवढं काम माणूस करू शकतो. परंतु या दोन्ही गोष्टी साधल्या, एका बाजूला तरुणाईचा उत्साह आणि दुसऱ्या बाजूला वयापेक्षा जास्त असणारी राजकीय परिपक्वता, याचा विचार केल्यानंतर केवळ हे काम जयंतराव पाटीलच करू शकतात. त्याच्याबद्दल आपल्या कोणालाही शब्दात्मक कारण नाही. इस अवसर पर उपस्थित गणमान्यों ने जयंत पाटिल को जन्मदिन की बधाइयां दी.